गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. पालघरमध्ये दगडखाणीमध्ये बेकायदा स्फोट, जेलेटिन कांड्याचा गैरवापर उघड. पालघरमध्ये स्फोटकांचा सुळसुळाट, गुजरातहून बेकायदेशीर जेलेटिन कांड्या, प्रशासन मूग गिळून गप्प. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पालघरच्या नागझरी, लालोंडे, गुदले, किराट आणि निहे या भागांमध्ये तब्बल 35 ते 40 खडी क्रशर कार्यरत आहे. या सर्व ठिकाणी प्रशासनाच्या परवानगीशिवाय किंवा परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात स्फोट घडवले जात आहेत. या स्फोटांसाठी लागणाऱ्या जेलेटिन कांड्या गुजरातहून पिकअप व्हॅनमधून गुप्त मार्गाने आणल्या जात आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. खरं तर स्फोटकांची खरेदी विक्री ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे, पण अधिकृत प्रक्रिया जटिल असल्यामुळे खाण मालक थेट बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत आहे. या बेकायदेशीर स्फोटांमुळे परिसरातील घरे हादरत आहेत, भीतींना तडे जात आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय अवैध स्फोटक आणि बेकायदेशीर राहणाऱ्या व्यक्तींची युती ही राष्ट्रीय सुरक्षेसाठीही धोक्याची घंटा आहे. या प्रकरणात विचारणा केली असता खनिकर्म विभाग आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जबाबदारी थेट विस्फोटक विभागावर टाकली आहे. याचा अर्थ असा की कोणताच विभाग गंभीर नाही आणि तोपर्यंत हे बेकायदेशीर स्फोट सुरूच राहणार. हा प्रकार केवळ पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही नाही तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. जर तुम्हाला वाटत असेल की प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालायला हवं तर ही बातमी शेअर करा आणि तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवा. सत्य सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि तुमचा हक्क.